तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारण संदर्भामध्ये। शिंदेच्या शिवसेनेची संख्याबळ 42 आहे, त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांची संख्या ही 4 वर पोहोचणार आहे। त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवक कोण होणार असा प्रश्न सध्या शिंदेच्या शिवसेनेत निर्माण झालेला आहे। त्यामुळे स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांनी एकनाथ शिंदेकडे लॉबिंग सुरू केलेले आहे। त्यामुळे स्वीकृत नगरसेवक म्हणून कुणाला संधी एकनाथ शिंदे आणि नरेश म्हस्के देतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यानुसार ऐरोलीचे जिल्हा प्रमुख दोरखनाथ भुईर यांच्या नावावर जे आहे तो शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त व्यक्त केली जाते। दोरखनाथ भुईर शांत संयमी आहेत आणि त्यांची खूप महत्त्वाची रोल जे आहे ते ऐरोली मतदारसंघामध्ये राहिलेले आहे। आज ऐरोली मतदारसंघामध्ये भाजपापेक्षा शिंदेचे नगरसेवक हे जास्ती आहेत। त्यामुळे ऐरोली मतदारसंघामध्ये सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याचं काम जर कोणी केलं असेल ते दोरखनाथ भुईर जिल्हा प्रमुख या नात्याने केलेलं आहे। त्यामुळे त्यांना संधी द्यावी असं पक्षाचं मत आहे। त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार जो आहे पक्षामध्ये सुरू झालेला आहे। त्यामुळे दोरखनाथ भुईर यांना स्वीकृत नगरसेवक हे जवळपास निश्चित झालेलं आहे असं आपले सूत्र सांगतायत। त्यामुळे दोरखनाथ भुईर यांना मिळालं पाहिजे। ते अनुभवी ज्येष्ठ नेते आहेत आणि शांत संयमी आहेत अशी भूमिका शिवसेनेच्या नेतृत्वाकडे मांडली आहे। त्यामुळे दोरखनाथ भुईर यांच्या नावावर सिग्नल जो आहे एकनाथ शिंदेने दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे ऐरोली मतदारसंघातून दोरखनाथ भुईर यांच्या नावाचा विचार एकमत झाल्याची प्राथमिक माहिती आपल्या समोर येत आहे। दुसरं आहे बेलापूर मतदारसंघातून नामदेव भगत हे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत। त्यामुळे त्यांचा पराभूत, त्यांच्या आणि पत्नीचा पराभूत झाले, त्यांच्या नावाचा विचार कुठेतरी एक शिवसेनेमध्ये सुरू झाल्याची माहिती समोर येताना दिसून आहे। कारण नामदेव भगत हे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत, आक्रमक आहेत, अभ्यासू आहेत आणि महापालिकेच्या सभेमध्ये बोलणारे आक्रमक। भाजपला जर घेरायचं असेल तर नामदेव भगतांसारखा आक्रमक अभ्यासू चेहरा जो आहे तो सभागृहात असणं आवश्यक आहे। या दृष्टीने नामदेव भगतांचा विचार पक्षाकडून सुरू होत आहे किंवा ते सुरू करण्याचा विचार जो आहे तो शिवसेनेत सुरू झालेला आहे। कारण जर भाजपला अंगावर घ्यायचं असेल, भाजपला जर खो घालायचं असेल किंवा भाजपला आक्रमक पद्धतीने सभागृहात उत्तर द्यायचे असेल किंवा सभागृहामध्ये भाजपची कोंडी करायची असेल किंवा या दृष्टीने नामदेव भगतांसारखा अभ्यासू आक्रमक चेहरा अपेक्षित आहे। त्यामुळे नामदेव भगतांचं राजकीय पुनर्रचना करण्याचा पक्षाकडून विचार केला जाऊ शकतो। दुसरी गोष्ट, नामदेव भगत हे आक्रमक आहेत, अभ्यासू आहेत आणि सभागृहामध्ये आक्रमकतेने बोलणारा हा एक नेतृत्व आहे। त्यामुळे बेलापूर मतदारसंघातून त्यांच्या नावाचा विचार जो आहे तो पक्षाकडून सुरू होऊ शकतो। दुसरं आहे सोमनाथ वासकर आहेत, MK मडवी आहेत, परंतु यांना द्यायचं की नाही याचाही विचार शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुरू झालेला आहे। मूळ मुद्दा असा आहे की स्वीकृत नगरसेवकांसाठी 4 नावं जी आहेत ती द्यायची शिंदेच्या शिवसेनेला, मात्र हे 2 नावाचा विचार शिंदेच्या शिवसेनेकडून सुरू झाले। 2 नावं ही वेगळी देण्यात येणार आहे, जे शांत राहिले, ज्यांनी भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे आणि बेलापूर मतदारसंघामध्ये ते 2 नावं द्यावी असा आग्रह जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे किंवा वेगळं एक नाव सुचवावं या दृष्टीने नरेश म्हस्के सुद्धा प्रयत्न करताना दिसून येत आहे। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत जर आपण विचार केला तर 4 स्वीकृत नगरसेवक कोण होतात हे पाहणं खूप महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।